जय शिवराय. मी पांडुरंग कदम. सध्या आपण आहोत नूतन महाविद्यालयामध्ये. आपण पाहिलं असेल मागच्या काही दिवसापूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आणि त्या निमित्ताने त्यांच्या साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आणि त्यानंतर काल महाराजांनी एक व्हिडिओ कीर्तनातनं म्हणजे कीर्तनामधला एक व्हिडिओ त्यांचा सुद्धा व्हायरल होतोय की बाबा हे जे ट्रोल करणारी लोक आहेत, या ट्रोल करणाऱ्या लोकांना मी कंटाळलोय आणि आता मला कीर्तन करण्याची माझी इच्छा नाहीये. आणि त्यांचं असंही म्हणणं आलं की तुम्ही ट्रोल मला करा, माझ्या मुलींच्या कपड्यांवरती किंवा माझ्या मुलीला ट्रोल करू नका. तर या संदर्भात आपण कॉलेजमध्ये शिकणारे आपले तरुण भाऊ आहेत, तरुण बहिणी आहेत, त्यांच्या आपण भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. की आपला प्रश्न मूळ असा आहे की महाराजांनी या 4-2% लोकांचं ऐकून या ठिकाणी त्यांचं कीर्तन बंद करावं का, याबद्दल तुमची काय भूमिका आहे? माझी एकच भूमिका आहे की इंदोरीकर महाराजांनी जे लोक सध्या त्यांना ट्रोल करत आहेत त्यांना त्या ट्रोलवर लक्ष न देता की आपण चांगलं काम करत आहात, समाज प्रबोधन करत आहात, तर त्यांना लक्ष न देता आपलं कीर्तन चालू ठेवावे एवढंच इच्छा आहे. हे आहेत आमचे तरुण भाऊ. काय नाव बंधू तुमचं? सुमित रोडगे. सुमित रोडगे. सुमित भाऊचं असं म्हणणं आहे की महाराजांनी या 4-2% लोकांवरती जे कमेंट करणारे, जे बापाच्या जीवावरती खातायत आणि मोबाईलचा डाटाचा पैसा सुद्धा बापाकडनंच घेतात, ती लोक जर या ठिकाणी ट्रोल करत असतील तर या ठिकाणी महाराजांनी त्याच्या ट्रोल करणाऱ्या लोकांकडे या ठिकाणी लक्ष देऊ नये आणि ते जे समाज प्रबोधनाचं काम करतायत ते काम या ठिकाणी चालू ठेवावं, हीच आपली भूमिका आहे. बंधू तुमचं काय भूमिका आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की महाराजांनी या 4-2 लोकांकडे लक्ष न देता समाज प्रबोधन चालू ठेवावे व महाराजांमुळे मुलं हे परमार्थिक ह्याच्यात जास्त वाटचाल करत आहेत, आध्यात्मिक क्षेत्रात जास्त वाटचाल करत आहेत, एवढंच म्हणणं. बरं, अगदी बरोबर आहे. भाऊचं सुद्धा पॉझिटिव्ह भूमिकाच आहे. म्हणजे बरं, मला हे म्हणायचंय, महाराज खास करून तरुण पोरांना म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मुलांना आणि मुलींना टार्गेट करतायत, तरी सुद्धा तुम्ही त्यांना सपोर्ट करतायत. काय भावना आहे, काय म्हणणं आहे तुमच्या? परिस्थितीवर बोलतात ते आहे, ते त्याच्यावर बोलतात, ते आहे त्याच्यावरती बोलतायत. म्हणजे ते काय टार्गेट करायचं म्हणून बोलत नाहीये. जर तुम्ही जे कॉलेजला जाणारे भाऊ असतील किंवा बहीण असतील ते चुकत असतील तर त्यांना बोलतायत, ते बरोबर आहे का नाही? ते चुकत नाही तर त्यांना त्या ठिकाणी बोलत नाहीत, म्हणून या ठिकाणी ते सपोर्ट करतायत. निश्चितच आणखीन कोणाला बोलायचं असेल तर त्यांच्या भावना आपण निश्चितच जाणून. तुम्हाला काय वाटतं, इंदोरीकर महाराजांनी त्यांचं जे समाज प्रबोधनाचं कार्य कीर्तनाच्या माध्यमातून ते चालू ठेवावं का बंद करावं, याबद्दल काय भूमिका आहे तुमची? माझं म्हणणं आहे की महाराजांनी आपलं कीर्तन चालू ठेवावं, कारण त्यांनी आतापर्यंत जेवढं कीर्तन केलं, प्रबोधन केलं, ते चांगलंच केलं. एवढं चांगलं केलं तरी लोकांना काही दिसत नाही आणि त्यांची छोटी चूक नसतानाही छोटी चूक काढली. हे लोकांना थोडंसं कळायला पाहिजे की आपण कुठं हे करतोय, कुठं नाही. ते माझं म्हणणं आहे की महाराजांनी कीर्तन चालू ठेवलं. अगदी बरोबर. बंधूचं असं म्हणणं आहे की महाराजांनी आतापर्यंत त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलंय. जे चुकीच्या मार्गाने जाणारा तरुण वर्ग असेल त्यांना जागेवर आणण्याचं काम त्यांनी केलंय. मग ह्याच्यात जर त्यांच्याकडे चूक झालीच नाहीये, पण जरी तुम्हाला तर ती चूक वाटत असेल तरी ती आपण एका मोठ्या मनाने त्या ठिकाणी ती स्वीकारायला पाहिजे, हीच तुमची भूमिका आहे, बरोबर आहे? निश्चितच आपण दुसऱ्या आपल्या भावांकडनं सुद्धा या काय प्रतिक्रिया आहेत आणि हे तरुण बांधव, हे तरुण वर्ग महाराजांच्या पाठीमागं उभा आहे का महाराजांच्या कीर्तन करण्याला विरोध करतोय, त्याबद्दल आपण निश्चितच जाणून घेणार आहोत. धन्यवाद.